या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडीमेड सोलापूर। मॅडम हे काय हे कुठं घेऊन चालले? पेशंट आणायला? काय इंडियन म्हणजे काय? मग ही मशीन काय हे चेअर्स कशाला वापर करतात? आहे पेशंटसाठी। तर आता तुम्ही ते सलाईन वगैरे आणणार ना? कोण सांगितलं की हे करायला? हे फक्त ऑफिसली कामासाठी आहे का? पेशंटला स्ट्रेचर भेटत नाही, तर स्ट्रेचर नाही, तुम्ही याचा वापर सामान आणण्यासाठी करताय काय? त्या पेशंट तुम्ही सामान आणण्यासाठी त्याचा वापर करताय, आज पेशंटला स्ट्रेचर नाही, व्हीलचेअर नाही। आता रूल्स आहे का? रूल्स आहे, कायदा आहे का? सांगितलं ते म्हणले घेऊन जावा। कोण घेऊन जावं म्हणले? नर्स आहे ते। तुम्ही त्यांना सांगितलं का? सांगितलं की दोन काय म्हणले तुम्ही? घेऊन जावा म्हणजे तुमच्याकडे माणसं नाहीत म्हणले, आमच्याकडे माणसं नाहीत म्हणले का? तुमच्या तुम्ही घेऊन जाऊन पेशंटला आणून म्हणून सांगितलं। कुठल्या वार्डातले ते? ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची अवस्था अशी आहे, सरकार यांना करोडो रुपये अनुदान देत आहे की सोलापूरच्या नागरिकाची आरोग्याची त्यांना चांगल्या पद्धतीने सेवा द्यावं, परंतु इथले कर्मचारी आणि इथले अधिष्ठा हे असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, मनमानी पद्धतीने सिव्हिलमधलं कामकाज करत आहेत। आम्ही 4-5 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 4-5 दिवसामध्ये जर नागरिकाला व्यवस्थित सुविधा मिळाल्या नाही तर भीम आर्मी भारत एकता मिशनला ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्याला जर वेगळं वळण लागलं तर ह्याची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील। या ठिकाणी मी उडत बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। मी अजय प्रक्षाळे, ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा सचिव। काल एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये एक्सरे काढण्यासाठी आपल्या आईला अक्षरशः ट्रेचर उपलब्ध नसल्याकारणाने अक्षरशः आपल्या आईला एक मुलाने एक्सरे मशीनपाशी आपल्या गाडीवर घेऊन गेल्याचे चित्र व्हिडिओ व्हायरल झाला असून मला शासकीय रुग्णालय यांना एकच विचारायचं आहे की ही शासकीय सुविधा असताना ही उपलब्ध करून का देत नाही, आणि एक गोरगरीब जनतेचं हे असताना गोरगरीब जनतेपर्यंत का पोचू शकत नाही, असा सवाल ऑल इंडियाच्या माध्यमातून मी करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।